नमस्कार. एजीसी न्यूज धाराशिवमध्ये मी आकाश चव्हाण. दररोज आपल्याला एक नवीन विषय, नवीन बातमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण आलेलो आहोत म्हसवड या ठिकाणी. म्हसवड हे देवस्थान महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध देवस्थान आहे. तर आपण या ठिकाणचे पुजारी जे आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी जो दैनंदिन जीवनक्रम आहे, तो कशा प्रकारचा असतो? सिद्धनाथाच्या नावानं चांगभले. अ, पहिल्यांदा आपण नाथांचं स्वरूप ओळखून घेऊ. आपले हे सिद्धनाथ आहेत, यांचं मूळ स्वरूप हे काळभैरव आहेत. शंकरांचे अवतार काळभैरव. यांचं मूळ स्थान हे काशी आहे. काशीतून ते सोनारीला आले. सोनारीतून ते भक्ताच्या वाटे म्हसवडला आले आणि म्हसवडमध्ये त्यांचा कायमचा रहिवास झाला. असं हे आमचे श्री सिद्धनाथ काळभैरव. यांचा जो दिनक्रम आहे रोजचा, तो कसा असतो की पहाटे 5 वाजता मंदिर उघडलं जातं. 6 ते 7 वाजेपर्यंत अभिषेक, स्नान. त्याच्यानंतर 7 ते 8 वाजेपर्यंत देवाला संपूर्ण पोशाख नटवलं जातं. त्याच्यानंतर 8:30 वाजता मूळ आरती असते. हा सकाळचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर दुपारी 3 वाजता देवांना उठवण्याचा कार्यक्रम असतो, म्हणजे दुपारती. त्याच्यानंतर संध्याकाळी 8:30 वाजता परत आरती असते, मोठी मोठी आरती. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी शेजारती. असा हा आमचा दिनक्रम आहे. तसेच यात्रा उत्सव केव्हा असतो येथील? भक्तगण केव्हा येतात या ठिकाणी? जो यात्रा नुसते हा यात्रापुरता विषय नसतो, तर पूर्ण 6 महिन्याचा कालखंड हा देवांच्या उत्सवाचा कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये कसं असतं की दिवाळी पाडव्या दिवशी देवांना हळदी लावण्याचा कार्यक्रम असतो. त्याच्यानंतर तुलसी विवाह 12 दिवसांनी, देवाला लग्नाचा कार्यक्रम असतो. आणि तिथून 6 महिन्यांनी, म्हणजे तिथून एक 20 दिवसांनी देवाची मिरवणूक, म्हणजे आपल्या गावाची यात्रा. यात्रा ही मार्गशीर्ष प्रतिपदेला असते. या कालखंडामध्ये म्हणजे देवाचा जो उपास असतो, 12 दिवसाचे उपास असते. देवाचे घट बसल्यानंतर इथं 12 दिवस न बसता अ, रात्रंदिवस उभे नवर्तन असं एक उत्सव केला जातो आमच्या. आमचा गुरव समाज हा सगळा उपास करत असतात. त्या काळामध्ये 12 दिवस ज्यानं उपास धरला आहे त्यानं खाली बसायचं नसतं, झोपायचं नसतं. असं स्टँडिंग 12 दिवस देवाचे उपास केले जातात कडक. आणि रोज पहाटे 5 वाजता नगर प्रदक्षिणा, सवळ्यात म्हणजे पाणी घेऊन प्रत्येक देवांना थोडं थोडं वाहत ते नगर प्रदक्षिणा केली जाते. पौर्णिमेला या ठिकाणी काही विशेष कार्यक्रम असतात का? नाही, आपल्या देवाचा वार हा रविवार आहे आणि पौर्णिमा लोक धरले जातात. हे लोकांची काही इच्छा असेल किंवा माझा एखादा कार्यक्रम व्हावा किंवा काम व्हावं चांगलं, तर त्यासाठी काय करते ते की 5 पौर्णिमांचा उत्सव केला केला जातो आणि 6वी पौर्णिमा उजवली जाते. त्यामुळे पौर्णिमेला गर्दी भरपूर असते. धन्यवाद. आज आपण आलो होतो म्हसवड या देवस्थानात या ठिकाणी. तर आपण पाहिलं की या ठिकाणचा दैनंदिन जीवनक्रम तसेच उत्सव या ठिकाणातील जे पुजारी आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं शतश आपल्या चॅनलकडून मनःपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.